प्राण वाचवले. तानबा आता 80 वर्षाचा झाला होता. आयुष्यभर त्याने कष्ट केले, कातडी कमवली, चपला जोडे तयार केले आणि कुटुंब पोसले. त्याला 2 मुले होती. त्यांना त्याने शिकवले. त्यातल्या एकाने कानपूरला स्वतःचा कातडी कमवण्याचा मोठा कारखाना काढला. दुसरा लष्करात वरच्या हुद्द्यावर चढला होता. तानबाला आपल्या कर्तृत्वामुळे खूप समाधान वाटत होते. मुले त्याला त्यांच्याजवळ राहायला बोलवत होती, पण तानबा गाव सोडून जायला तयार नव्हता. या लहानशा गावाने मला पोसले आहे, मोठे केले आहे. या गावाचे ऋण आहे माझ्यावर. माझ्या गावातच खूप करमते मला. तुमच्याकडे येणार नाही असे तो मुलांना सांगे. आता त्याला पैशाची कमी नव्हती, तरी तो स्वस्त बसेना. शाळेत जाणाऱ्या शेजारच्या बनीचे फाटलेले बूट तो शिवून देई. शिवरामच्या चपलेचा अंगठा ठोकून देई. शहरात मुलाखतीला जायला निघालेल्या निळखंडच्या बुटाचे तो चकचकीत पॉलिश करून देई. ही सगळी नवी पिढी तानबाला खूप मान देत असे. तानबा स्वतः देखील लिहायला आणि वाचायला शिकला होता. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या बातम्या तो नियमित ऐकत होता. माणसे माणसाच्या जीवावर उठलेली पाहत होता. निरपराध लोकांची हत्या झालेली ऐकत होता आणि अस्वस्थ होत होता. शहरात गुंडागर्दी करणारे भोवतालच्या लहान सहान गावांनाही उपद्रव देत. तानबाच्या गावालाही त्याची जवळ पोचत होती. समाजात गुंडागिरी वाढलेली आहे याची त्याला अतोनात वाईट वाटे. तानबा अतिशय दुःखी, कष्टी होत होता. त्याचे कौलारू घर गावाच्या वेशीवरच होते. रात्री उशिरापर्यंत त्याला झोप लागेना. तो उठून पडवीतेही. शांत झोपलेल्या गावाकडेही समाधानाने पाही, पण मध्येच आठवण झाली की त्याचे मन विषण्ण होई. एका रात्री तो असाच पडीत उभा होता. पावसाळ्याचे दिवस होते. आभाळ भरून आलेले होते. वातावरणात श्वास गुदमरत होता. अधूनमधून भुंकणाऱ्या कुत्र्यांचा, दुरून येणाऱ्या पुसट आवाजाखेरीज सर्वत्र सामसूम होती. ती भेडसावणारी शांतता तानबाच्या मनाला उगीचच कुरतडत होती. तेवढ्यात दूरवरून माणसाची हालचाल दिसू लागली. एवढ्या रात्री कोण येते गावाकडं? शहराच्या गुंडाशिवाय कोण भटकणार आपल्या गावाकडे एवढ्या रात्री? काय उद्देश असेल यांचा बरं? तानबा स्वतःशीच म्हणाला. तानबाने दूरवर नजर फेकली. त्याच्या हातात काठ्या आणि बंदुकी असाव्यात असे जाणवत होते. तानबा ते जाणून घ्यायला उत्सुक झाला. पण एवढ्या रात्री घराबाहेर पडायचे ते कशासाठी? त्या टोळक्यांना आपली शंका आली तर ते आपली जीव घ्यायला कमी करणार नाहीत. मग त्याला एक कल्पना सुचली. आपण शेजारच्या शहरात बाजाराला जायला निघालो पायी पायी असे भासवूया. रात्री निघालो की सकाळपर्यंत पोहोचेन असे सांगूया. तानबाने लगेच पिशवी काढली. त्यात काही जुने, काही नवे असे लहान मोठे जोडे चपला भरल्या आणि तो पिशवी खांद्यावर टाकून त्या माणसाच्या दिशेने निघाला. त्या माणसाचे बोलणे त्याला शांत वातावरणात आता स्पष्ट ऐकू येत होते. गावाच्या सरपंचाला मारण्याचा त्यांचा मनसुबा त्यांनी ताडला. तो चिंतित झाला. गावाचा सरपंच हा देवमाणूस होता. गावाची तो निस्वार्थपणे सेवा करत होता. गावाच्या निराधार लोकांना त्याचा खूप आधार होता. गावाची मुले शिकवीत, गावाचे आरोग्य चांगले राहावे, शेती उद्योग चांगले चालावेत म्हणून ते खूप झटत होता. गुंडांचा बंदोबस्त व्हावा म्हणून तो सतत शहरात जायचा. शासनाकडे त्यासाठी मदत मागायचा. अनेक गुंडांना त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले होते. कुणाच्याही मालमत्तेचे नुकसान त्याने होऊन दिले नव्हते. अनेकदा प्रयत्न करूनही केवळ सरपंचांच्या जागरूकतेमुळे गावाच्या कुणासही गुंड लबाडू शकले नव्हते. म्हणून सरपंचाचा काटा काढायचा त्यांनी कट रचला होता. मग अशा हितकारी सज्जनाची हत्या होऊ द्यायची? त्याला कल्पनाही नसेल त्या दुष्टांच्या मनसुब्याची. पण आता काय करायचे? आपले प्राण आपण दिले तर पुढील घात टाळला नाही, तो मनात सारखा विचार करत होता. तेवढा ते 10-12 दणकट माणसांचे टोळके त्याच्या पुढ्यात येऊन दाखल झाले. त्यांनी तानबाला अडवले. तू कोण? कुठला? कुठे निघालास एवढ्या रात्री? वगैरे प्रश्न त्यांनी तानबाला खडसावून विचारले. तानबा हात जोडून म्हणाला, मी त्या पलीकडच्या शहरात राहतो. जोडे चपला शिवतो आणि पोट भरतो. या गावाच्या सरपंचांनी मला काही लहान मुलांच्या चपला आणि स्वतःसाठी जोडा शिवून मागितला होता. या चपला आणि जोडा घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो. तानबाने खांद्यावरची पिशवी काढली. त्यातले लहान मोठे चपलांचे जोडे आणि बूट त्यांना दाखवले. पण सरपंचाच्या घराला कुलूप आहे. घरात कुणीही नाही. संध्याकाळपासून एवढ्या रात्री होईपर्यंत त्यांच्या दाराशी बसून होतो, पण ते आलेच नाहीत. शेजारचे मास्तर बाहेरून आलेले दिसले. त्यांना मी सरपंचाबद्दल तेवढ्यात विचारले. ते म्हणाले, सरपंच सहकुटुंब लग्नासाठी परगावी गेलेत. 8 दिवसांनी परत येतील म्हणून निघालो आता परत हा माल घेऊन. त्या टोळक्यांनी सरपंचाला शिव्या घातल्या. त्यांचा म्होरक्या दातूट खात म्हणून म्हणाला, अरे रे, सगळा बेत फसला. आता उद्या तो सरपंचच आपली गठडी वळील.
म्हणजे आपण लगेच ते टोळके पलीकडच्या झाडीत शिरले. तेथे मोटार उभी होती. त्यात बसले. मोटार वेगात दूर निघून गेली. तानबाने समाधानाने श्वास टाकला. परमेश्वराचे मनात आभार मानले. हवा सुटली होती. बरेचसे मळभ निघून गेले होते. सरपंचांना सावध केले पाहिजे. त्याचे ओठ पुटपुटले आणि गावाकडे त्याने एक नजर टाकली. गाव शांत झोपले होते.